अवैध दारू निर्मिती आणि विक्रीच्या विरोधात अमरावती शहर गुन्हे शाखेनं गुरुवारी पहाटे मोठी धडक कारवाई करत 2,76,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि तो नष्ट देखील केला। फ्रेझरपुरा आणि नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध ठिकाणी एकाच वेळी धाडी घालत ही कारवाई करण्यात आली। आज पहाटे 5 ते सकाळी 8 वाजेच्या दरम्यान राजुरा पारधी बेढा वडाळी परिहारपुरा तसंच शेंदोळा परिसरात गुन्हे शाखेच्या पथकानं छापेमारी केली। या विशेष मोहिमेत गुन्हे शाखेचे 5 अधिकारी 38 अंमलदार आणि RCP प्लाटूनचे 11 अंमलदार सहभागी झाले होते। या कारवाई दरम्यान पोलिसांना सुमारे 830 लिटर हातभट्टी दारू आढळून आली। या दारूची अंदाजे किंमत 83,000 रुपये आहे। तसंच 3,870 लिटर सडवा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे 1,93,500 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। अशा प्रकारे एकूण 2,76,500 रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला। पोलिसांनी आवश्यक नमुने जप्त करून उर्वरित हातभट्टी दारू आणि सडवा घटनास्थळीच नष्ट केला। या प्रकरणी फ्रेझरपुरा आणि नांदगावपेठ पोलीस ठाण्यात एकूण 8 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरू राहतील असा इशारा अमरावती शहर गुन्हे शाखेनं दिला आहे।